या शिर्डी बसस्टँडवर एक महिला होती, या कोपऱ्याच्या ग्रिलला ती तिचं एक 8 महिन्याची मुलगी आणि 4.5 वर्षाचा मुलगा साखळी कुलपात बांधून ठेवायची। आमचा हा जाण्या येण्याचा अधिकृत रोड आहे, म्हणजे वस्तीचा हा वस्तीपटाचा रोड आहे, पण आम्हाला जाता येता ते खूप दुःखद वाटायचं। त्या संदर्भात आम्ही ST इन्चार्जला ही सगळी माहिती दिली होती, पण त्यांच्यावर कोणीच काही कारवाई केली नाही। त्यानंतर आम्ही काही जण तिला म्हटलो अरे योग्य नाही असं नाही, तर ती स्त्री आम्हालाच धमक्या देत होती तर तुमच्यावर विनयभंगाचे गुन्हे दाखल करू, तुम्ही काय बोलताय चांगलं बोला। आणि ती थोडी अशा मेंदूत म्हणजे ज्याला म्हणत्या वेडासारखी एकदम वागायची, बोलायची। किती दिवस बांधून ठेवली होती काय? ती एक 4-5 महिन्यापासून असं करायची आणि मी वारंवार त्यांना त्या सूचना दिल्या होत्या, पण त्यांनी काय कुठलीच दखल घेतली नव्हती। ते म्हणायचे ते भंगार वगैरे जमा करायची, बाटल्या वगैरे जमा करायची, पण त्या मुलांचे खूप हाल होते। मी म्हटलो होतो मलाही दत्तक द्या, मी एखाद्या आश्रमात नेऊन त्यांना घालतो, त्यांचं शिक्षण होईल, भविष्याचं आयुष्य होईल, तर ती माझ्यावर खवळली होती। तर मग आता नेमकं कुठल्या प्रशासनाला असं सांगावं हा मला एकदम काळजीचा विषय वाटला। मग जे संबंधित इथं शिर्डी बसस्टँडचे अधिकृत अधिकारी आहेत त्यांना मी सांगितलं या ग्रिलला बांधून ठेवायची। तुम्हाला तिथे फोटोही सेंड असल्यामुळं ते आमच्या निदर्शनात दररोज यायचं। शिर्डी बस स्टैंड था। एक लेडीज़ ने बच्चे को गले में चेन डाल के इधर बांध के रखता था। हम लोग बोलते थे तो वो बात नहीं समझता था, इसने संस्थान वाले को ने उधर सिक्योरिटी वाला आकर उन्हें फ़ोटो खींचा, संस्थान वाला को बुलाया, उसके बाद वो उसको इधर से भगाया। क्या वो बांध कर क्या करती थी? वो गले में क्या बांधती थी, कैसे बांधती थी? और गले में चेन बांध के रख इधर छोड़ देता था बच्चे को। छोड़कर कहाँ जाते थे, क्या करते थे? वो भंगार चुनने चला जाता था। कितने दिन से कम बांध के रखते थे? वो बहुत दिन से ही 1-1.5 महीना से ऐसे ही बांध के रखता था। किधर की क्या पता है कुछ? मेरे को ये पता नहीं है किधर का है से। लेकिन शाम को सोने के लिए यहाँ पे आते क्या? अभी नहीं, अभी कल से भगा दिया था, तो कल रात को नहीं आया था, अभी 10-15 मिनट पहले आया था। मैं उसको बोला इधर नहीं रुकने का, तो इधर से चला गया।